इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड मध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। नीटचा घोळ आणि पुण्याचा रोड। विद्येचं माहेरघर म्हणून ओळखला जाणाऱ्या आमच्या पुण्यात सध्या विद्येपेक्षा विद्येच्या व्यापाराचीच चर्चा जास्त रंगू लागली आहे। ज्या वयात मुलांनी अभ्यासाच्या पुस्तकात डोकं खुपसायला हवं, त्या वयात काही मंडळी पेपरफुटीच्या बाजारात डोकं घालताना दिसत आहेत। नीटच्या पेपरफुटीचे धागेदोरे आता चक्क पुण्यापर्यंत येऊन ठेपले असून या प्रकरणातील पुणे कनेक्शन पाहून भले भले चक्रावून गेले आहेत। ब्युटी पार्लर आणि पांढरं झालेलं नीट। सीबीआयने राहुरीतून धनंजय लोखंडे नावाच्या तरुणाला बेड्या ठोकल्या आणि इतके पुण्यात खळबळ उडाली। या धनंजय रावांचे लागेबांधे बिंबवेवाडीतील एका मनीषा वाघमारे नावाच्या महिलेशी निघालं। ही महिला व्यवसायाने ब्युटी पार्लर चालवते असं समजते। आता ब्युटी पार्लरमध्ये चेहरा उजळण्याचं काम चालतं की कुणाचं भविष्य काळवंडण्याचं, हाच मोठा प्रश्न आहे। या पार्लरवाल्या ताईंच्या खात्यात परीक्षेच्या काळात हळूच 10 लाख रुपये जमा झाले। आता हे पैसे सौंदर्य प्रसाधनांचे आहेत की नीटच्या सौद्याचे, याचा हिशेब पोलीस आणि सीबीआय लावत आहेत। इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आणि मार्केटिंगचा धंदा। कमाल म्हणजे या सगळ्यात एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचं नावही समोर आलं आहे। शेषराज सोळंकी नावाचा हा तरुण म्हणे नीटसाठी इच्छुक विद्यार्थी शोधण्याचं काम करायचा। म्हणजे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता हा पठ्य नेटवर्क मार्केटिंगमध्ये इतका तरबेज झाला की त्याने थेट पेपरफुटीची साखळीच विणली। विद्यार्थ्यांचे पालकही कसे मुलाला डॉक्टर बनवण्याच्या नादात लाखो रुपये उधळायला तयार होतात, पण डॉक्टर होण्यासाठी कष्टाची नव्हे तर पैशाची इंजेक्शन महत्त्वाची वाटू लागली की समजायचं आरोग्य बिघडणारच। आमचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या दोघांना ताब्यात घेतल्याचं जाहीर केलं आहे। मोबाईलमधील मेसेज डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न झाले खरे, पण गुन्हा कधीच लपत नसतो। थोडक्यात सांगायचं तर ज्या परीक्षेवर देशाच्या भविष्यातील डॉक्टरांची भिस्त आहे, तिथेच जर अशी कॅन्सर सारखी लागण झाली असेल तर उपचार तरी कुणी करायचे? पुण्यातील या नेटवर्कचा पर्दाफाश झालाच पाहिजे, अन्यथा विद्येच्या माहेरघराचं नाव व्यापारांचं घर व्हायला वेळ लागणार नाही। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।